मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर कोणाला काही शंका विचारायची असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचून मला कॉल करा. अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही विचारायचं असेल, देवाला कौल लावून बघायचं असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल की माझ्या मागा आडापिडा आहे, लक्ष्मी बांधन आहे, करणीचा त्रास आहे, गेरमाळ विषय शंका असो, गुरु विषय शंका असो किंवा वाऱ्याविषयी शंका असो, तंत्र मंत्रांविषयी शंका असो, कुठलीही शंका जर विचारायची असेल, देवाला प्रसाद लावून किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचून दादांनो मला कॉल करा. अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चेडा गोटा असो, देवीचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देवींचे गाडीवान असो, मित्रांनो सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवर तर कुणी माहिती सांगितली असेल ती माहिती मात्र शोध अस्तित्वाच्या ह्या चॅनलने सांगितलेलं आहे. जर माझ्यावर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही सर्च करून बघितलं तरी चालेल, काही हरकत नाही. सर्वप्रथम चेडा गोट्यांविषयी म्हणा, देवीच्या शिपायांविषयी म्हणा आणि देवींविषयी देवांविषयी गुपित माहिती सांगणारं फक्त हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आमचा हेतू मित्रांनो तुम्हाला जागृत करण्याचा असतो, तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचा असतो. म्हणून आम्ही घर सोडून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आम्हाला काही माहित्या प्राप्त होतात. काही गोष्टी आम्हाला ग्रंथातून पुराणातून घ्याव्या लागतात आणि काही गोष्टी वरदाऱ्या माणसांकडून म्हणा, पुजाऱ्यांकडून म्हणा, आगोऱ्यांकडून म्हणा, आमच्या पूर्वजांनी जे सांगितलेल्या गोष्टी असतील आणि लोकाला आलेले अनुभव ह्याच्या आधारित आम्ही माहिती देत असतो. उचलली जीभ टाळ्याला काही इतिहास, कुठलाही इतिहास, इथला इतिहास थोडा, तिथला इतिहास थोडा, असं काही इतिहास सांगून आम्ही कुणालाही फसवण्याचं कार्य करत नाही. आजकाल कसं झालंय तुम्हाला सांगतो, मोठ्या मोठ्या बाजारातून मूर्त्या आणायच्या, त्याची पूजा केल्यासारखी दाखवायची, युट्यूबवर टाकायची आणि घरामध्ये पूजायची. देवघर मोठं करायचं, मूर्त्याने देवघर मोठं करायचं आणि एखाद्याला वाटलं पाहिजे की मी किती देवाचा भक्त आहे, मी किती निर्गुण, मी किती मोठा देवाचा भक्त, इतरांपेक्षा अशा देव कुठंच भेटणार, तिथं माझ्या गादीला भेटतील असं दाखवायचं काम युट्यूबवर बी देखील चालू आहे, हे मात्र लक्षात ठेवा. देव म्हणजे एक प्रकारचा भाजीपाला झालेला आहे या मार्केटमध्ये. आजकाल कुठलीही माहिती कशालाही जोडून लोकांना भ्रमिष्ट करण्याचं काम करतात. मित्रांनो, लकाबाई आणि लक्ष्मी आई, मित्रांनो लकाबाई आणि लक्ष्मी म्हणजेच की कोल्हापूरची महालक्ष्मी हे कोण आहेत ह्याचा इतिहास मी तुम्हाला आज सांगणार आहे. लक्ष्मी आणि लकाबाईचा ह्याच्यामध्ये काय संबंध आहे का? ह्याच्या दोघांमध्ये काय फरक आहे? लक्ष्मी हीच लकाबाई आहे का? लकाबाई गाड्यावर का बसून येते आषाढ महिन्यात, म्हणजेच की आषाढ महिन्यात लकाबाई गाडीवर का बसून येते, गाड्यामध्ये काय येते, तिचा गाडी कशी हाकलली जाते हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला बेसिक माहिती म्हणण्यापेक्षा आज संपूर्ण लकाबाई विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. लकाबाई हा कोणाचा अवतार आहे ते सांगणार आहे. जरी मरी हे कोणाचा अवतार आहे हे देखील मी तुम्हाला या टॉपिक मध्ये सांगणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्ही मित्रांनो लकाबाईचे भक्त असाल, लकाबाईची घेणमाळ करत असाल किंवा लकाबाईला घरात घेत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. काही बेसिक माहिती तुम्हाला कळली पाहिजे. काही लोक म्हणतात की अलक्ष्मी हे लकाबाई, अलक्ष्मी मित्रांनो त्याचा इतिहास, अलक्ष्मीचा प्रथम मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावर मी मित्रांनो मग लकाबाईची उत्पत्ती कशी झाली तेही तुम्हाला मी सांगतो. आमची माहिती ही मित्रांनो पुजाऱ्यांकडून असते किंवा त्यांच्या गाडीवांकडून असते आणि मित्रांनो जे माणसाला आलेले अनुभव असतील त्यांच्याकडून माहिती असतील. पुराणामधली पण आमच्याकडे ती सांगण्याचं आम्ही कार्य करत असतो. चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात कर. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. हा व्हिडिओ जर तू संपूर्णपणे तुम्ही बघितला तर तुम्हाला लकाबाई विषयी संपूर्णपणे डाऊट हे तुमचे पूर्ण होणार आहेत आणि अलक्ष्मी विषयी तुमचे संपूर्णपणे डाऊट हा पूर्ण होणार आहेत. आणि लकाबाई का गाड्यावर बसून आले ह्याचं पण तुम्हाला रिझन सांगणार आहे. अंबाजी लिंबाजी असो, देवींचे गाडीवान असो, त्यांच्या विषयी लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आणि प्रथम सांगणार हे शोध असते जो पहिलं चॅनल आहे मित्रांनो. जर ह्यांनी तपाला बसून, वाचाला बसून, साधनामध्ये बसून जर ह्यांना सगळ्या माहित्या पहिलाच उपलब्ध होत होत्या तर ह्यांनी का आजपर्यंत हा माहित्या टाकला नाही हा देखील प्रश्न मी त्यांना विचारतो. मित्रांनो, हे ढोंग पांघरून घेऊन बसलेत जे स्वतःला साधू संत समजतात, पुजारी समजतात, आराधी किंवा जोगती समाज समजतात, त्यांना एकच आव्हान आहे, गोर गरिबांना लुटू नका. गोर गरिबाला इतिहास सांगा पण ते खरा इतिहास सांगा. उगा इथला तिथला काही सांगून एखाद्याला भ्रमिष्ट करण्याचं काम करू नका. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. सर्वप्रथम अलक्ष्मी ही कशी आली, अलक्ष्मीचा काय इतिहास आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे.
तिचे लग्न एका ऋषीशी झाले होते. तिला गरिबांची देवी म्हणले जाते. अलक्ष्मी ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे. तिचा विवाह एका ऋषीशी झाला होता. तिला धर्माची देवी मानले जाते. मित्रांनो, अलक्ष्मीचा जन्म समुद्रापासून झाला म्हणून तिला अलक्ष्मीची बहीण. काही कथा अनुसार समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी देखील तिच्या बहिणीप्रमाणे प्रकट झाली होती. जीवन मंत्र डंक भगवान महापुराणात समुद्र मंथनाच्या वेळी तिची थोरली बहीण ही लक्ष्मीपासून प्रथम बाहेर पडली. फार कमी लोकांना माहिती असेल की देवी लक्ष्मीला ही मोठी बहीण आहे. नावाप्रमाणेच अलक्ष्मी म्हणून तिने असुर शक्तीची निवड केली आणि तिच्यानंतर समुद्रातून बाहेर पडलेल्या लक्ष्मीने भगवान श्री विष्णूंची निवड केली. लक्ष्मी देवी धनांची देवी मानतात. तिची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. उलट पक्षी देवी अलक्ष्मी ही गरीब आणि धनाची देवी आहे. तथापि समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या 14 रत्नांमध्ये तिची गणना केली जात नाही. तिचा एका ऋषीशी विवाह झाल्यावर उल्लेख ग्रंथात आढळून येतो. लोककथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी रत्ने बाहेर आली तेव्हा त्याच्यामधून काही अर्ध मौल्यवान खरडी बाहेर आल्या. दिव्य अलक्ष्मी देखील त्यापैकी होती. काही मान्यता अनुसार अलक्ष्मी ही स्त्री होती जी वरुणसह समुद्रातून बाहेर आली होती. वाईन भगवान विष्णूंच्या परवानगीने राक्षसांना देण्यात आली होती. काही मान्यता अनुसार अलक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली होती म्हणून तिला लक्ष्मीची मोठी बहीण ह्यासाठी मानलं जातं. मान्यता अनुसार देवी लक्ष्मीप्रमाणेच अलक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली त्यामुळे अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानले जाते. देवी अलक्ष्मीचा विवाह उद्दनक नावाच्या ऋषीचा झाला. ऋषी देवी अलक्ष्मी सोबत त्यांच्या आश्रमात गेले तेव्हा अलक्ष्मीने त्या आश्रमात जाण्यास नकार दिला. ऋषींनी याचे कारण विचारले. आमध्ये कसा प्रवेश करत नाही, त्या ठिकाणी प्रवेश कसा करत नाही हे सांगितले. दिव्य अलक्ष्मीने सांगितलेल्या गोष्टीवर आर्थिक नुकसानाची कारणे या लक्ष्मी म्हणजेच की अलक्ष्मीने त्या प्रमाणात बचाव करणे याविषयी सहज माहिती मिळते. दिव्य अलक्ष्मी म्हणजे की मी फक्त त्या घरामध्ये जाते जे घाण असतात, जेथे लोक सतत भांडत राहतात, जेथे लोक घाणेरडे कपडे घालतात आणि जेथे राहणारे लोक अधर्म किंवा चुकीचे काम करतात. ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते, जिथे लोक सकाळी लवकर उठतात, रोज देवाची पूजा करतात, स्वच्छ कपडे घालतात, त्या घरामध्ये दिव्य अलक्ष्मी प्रवेश करू शकत नाही. असे मानले जाते की दिव्य अलक्ष्मीला मसालेदार आणि आंबट पदार्थ आवडतात आणि म्हणूनच घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरच्या लटकवलेल्या जातात. ह्याचं देखील कारण आहे का लटकवलेल्या जातात, ह्याचं देखील कारण आहे. असे मानले जाते की अशा वस्तू दिव्य अलक्ष्मीला प्रिय असल्याने ती त्या दारातच खातात आणि त्या ठिकाणी प्रवेश करण्याऐवजी ती दारातूनच निघून जाते. जी लोके देवी लक्ष्मीची पूजा करूनही धनांची हानी करतात म्हणजे की धन वाटत राहतात, व्यस्त कामात घालवतात, अशा लोकांवर देवी अलक्ष्मीचा प्रभाव दिसून येतो आणि देवी अलक्ष्मीने सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास त्यापासून मुक्तता देखील मिळते. मित्रांनो, शास्त्रानुसार लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र ज्या घरात किंवा दुकानात गरुडावर बसलेली असते त्या ठिकाणी कधीही ठेवू नये. असे मानले जाते की अशी लक्ष्मी चंचल स्वभावाची असते आणि ती कधीही एका ठिकाणी थांबत नाही. याशिवाय लक्ष्मी उभी मूर्ती ठेवायचे टाळावे. लक्ष्मीचे असे चित्र किंवा मूर्ती घरात आणून दुकानात ठेवावी ज्या ठिकाणामध्ये ज्या फोटोमध्ये मित्रांनो कमळावर बसलेली विराजमान झालेली लक्ष्मी ही असावी, तेव्हाच तिला शुभ मानले जाते. ही झाला मित्रांनो लक्ष्मीचा अलक्ष्मीचा इतिहास. मित्रांनो, आता पाहूया नेमकं महालक्ष्मी म्हणजेच की महालक्ष्मी विष्णूंची अर्धांगिनी असण्याचे रूप किती आहेत. तिने कुठलं रूप ह्या दैत्यांना व ह्या पृथ्वी भोगावर जेवढे दैत्य मारले त्याला नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी देवी रूपीने अवतार घेतले म्हणजे महालक्ष्मीचे अवतार देखील मी तुम्हाला या टॉपिक मध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी श्री हरी विष्णूंची पत्नी आणि संपत्ती देणारी देवी मानली जाते. परंतु अनेकांना शास्त्र आणि पुराणाच्या आज्ञानुभवी महालक्ष्मीचे रूप समजून घेता येत नाही म्हणून लावली जीभ टाळायला आणि लक्ष्मी आईचा कुठलाही इतिहास सांगायचा, कुठलाही इतिहास कुठलाही जोडायचा, आजकाल हेच धंदे चालू झालेले आहेत. कारण इतरांपेक्षा मी माहिती वेगळी देतो, माझ्याकडे कस्टमर आले पाहिजे, माझ्याकडे कस्टमर अट्रॅक्ट झाले पाहिजे म्हणून काही लोक कशामध्ये पण गिन्ना करतात आणि कुठल्याही देवाचा कुठलाही इतिहास जोडून सांगतात. मित्रांनो, सर्वप्रथम आहे लक्ष्मीचं मी तुम्हाला रूपे सांगणार आहे महालक्ष्मीचे. सर्व मित्रांनो, जेव्हा विश्व हे शून्य रूपात होते तेव्हा
तेव्हा निर्गुण निरंकार परम ब्रह्मदेवाने पहिले संगुण भौतिक रूप धारण केले. गदा, पानपात्र, मुरगुळ, ढाल, सोयनी, नागलिंग, सिंह, वनी अशा पत्त सोन्याप्रमाणे दिसणारी दिवी स्त्री स्वरूपात होती. पण तो ना स्त्री ना पुरुष ना सत, ती एक स्त्री गायत्री देवी होती. तिचे नाव श्री महालक्ष्मी होते. लक्षात ठेवा, महालक्ष्मी होते. म्हणजेच आपल्या सर्वांची माता करवीर नेहरीची आई अंबाबाई. देवी महालक्ष्मी अंबाबाई हे त्रिमूर्तींची प्रमुख देवता आहे. त्यांच्या तमगुणातून चतुर्भुजा महाकाली प्रकट झाली. महाकाली कशी प्रकट झाली तर मित्रांनो, तमगुणातून चतुर्भुजा महाकाली प्रकट झाली. कुणाच्याहून? अंबाबाई आणि लक्ष्मीबाईच्या तमगुणातून मित्रांनो. आणि सत्य गुणातून त्रिभुजा महासरस्वती ही प्रकट झाली. लक्षात ठेवा, महासरस्वती महालक्ष्मीचाच अवतार. काली देखील महाकालीचा आणि अंबाबाईचा अवतार मित्रांनो. ते नंतर या तिघींनी मिळून देवी देवतांचे त्रिमूर्ती प्रकट केले. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही मूळ प्रकृती आहे. जगतजननी ही त्रिमूर्ती देवीसह सर्व देवांची माता देखील मानले जाते. पण जेव्हा समुद्र मंथन झालं त्या टायमाला आई साहेबांनी म्हणजे महालक्ष्मींनी मित्रांनो हे विष्णूंना निवडलं. हे लक्षात ठेवा. दुसरं आहे मित्रांनो आई साहेबांचं रूप म्हणजे महालक्ष्मीचं रूप हे चंडिका रूप. आता चंडिका देखील महालक्ष्मीचं रूप आहे. हे तुम्हाला माहिती होतं का? मग तुम्ही इतरांचं काय वेगवेगळ्या माहिती ऐकताय. चला मग चंडिका रूप कसं धारण केलं आई साहेबांनी. जेव्हा असुरांनी विश्वावर दहशत निर्माण केली तेव्हा जगदंबेने रुद्र रूप धारण करून राक्षसाचा सर्वनाश केला. हे सर्व व्यापी महालक्ष्मीची 8 भुजा असलेली चांडिका रूप आहे. अर्थातच 18 हात असलेली महादेवी. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, महादेवी. देवीने महिषासूर, कोल्हासूर आणि दुर्गासूर या राक्षसाचा वध केला. म्हणून देवीला महिषासूरवर्धिनी दुर्गा म्हणलं जातं. तिसरं रूप आहे मित्रांनो सर्व शक्तिमान महालक्ष्मीचे तमगुणातून चतुर्भुजा महाकाली आणि सत्वगुणातून 4 हात असलेली महासरस्वती प्रकट झाले. मग तिघींनी ही 3 देवता निर्माण केले. त्यावेळी महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा आणि लक्ष्मी प्रकट झाले. लक्षात ठेवा, त्या गुणातून महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा आणि लक्ष्मी प्रकट झाले. पुढील भृग ऋषींच्या बलिदानाद्वारे सर्वक्ष महालक्ष्मीने समुद्रदेव आणि तिची पत्नी त्रिगुणी यांनी लक्ष्मी देवी म्हणून जन्म दिला. या देवीला स्त्री म्हणजे संपत्ती, सुख, समृद्धी, फास, आका, कमळ आणि शंख घातलेली महालक्ष्मी कन्या भगवान विष्णूंची पत्नी होय. महालक्ष्मी म्हणजेच मित्रांनो ज्यांनी उत्पत्ती केली या अंबाबाईनं, लक्ष्मी आईनं जेव्हा उत्पत्ती केली तेव्हा तिच्यामध्ये की महालक्ष्मीला जन्म देणारे त्रिंगुणी या लक्ष्मी देवीचे जन्म दिला. हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. तसंच कसं झालं मित्रांनो, सांगायचा उद्देश हेच आहे की महालक्ष्मी म्हणजेच की वरखड्याची लकाबाई विष्णूंचे पाय दाबत बसली होती. त्या टायमाला काय तृषी आले मित्रांनो. हे काळ घडला मित्रांनो. प्रत्येक देवाला वेगळ्या वेगळ्या असुरांनी वेगवेगळ्या अवतारांनी त्यांचा पराभव केला. जसे महाकालीनं वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य मारले, तुळजाभवानी वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य मारले, तसंच की कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य मारले. तसंच मित्रांनो हिचा 11 विक्राळ रूप जसं की महादेवाची अर्धांगिनी माता पार्वतीचं स्वरूप येडमाऱ्याची येडा आई तिला मानलं जातं आणि अंबाबाईला मोठी बहीण मानलं जातं कारण ती महालक्ष्मीचा अवतार आहे. आणि मित्रांनो लक्ष्मी आणि अधर्मी या राज्यात आपल्या भारतामध्ये नांदले. आई साहेबांचा इतिहास सांगायला गेलं लकाबाई ही कशी झाली, चिवरीची लक्ष्मी कशी झाली किंवा दहिवडची लक्ष्मी कशी झाली, पिलवची लक्ष्मी कशी झाली, चिवरीची आई कशी झाली. तर मित्रांनो जेव्हा श्री हरीची महालक्ष्मी पाय दाबत होती त्या टायमाला काय तृषी आले. तृषींनी त्यांच्या छाताडात लाद घातली. छाताडात लाद घातल्यानंतर हे आपलं दुःख, माझे स्वामी त्रिलोकांचे स्वामी असून हे काय करू शकले नाही. उलट त्यांना आसनावर स्वतः उभा राहून त्यांचे पाय दाबले. पाय दाबल्यानंतर तिथं इतिहास वेगळा घडला. पण ते दाबत असताना महालक्ष्मीला राग आला. राग आल्यानंतर ते रागात आणि क्रोधात ते तिथून हिमालय की तिचं पर्वत घर सोडून हे आपल्या पृथ्वी भोगावर आले. आणि पृथ्वी भोग म्हणलं की मित्रांनो एक सांगतो तुम्हाला, त्या टायमाला शक्ती असते तशी शक्ती राहत नाही. कारण आपल्या किती तर अशा देवी रूपे अवतार आहेत मित्रांनो, त्यावर माणूस म्हणून राहावं लागलं. जसं की खंडोबा रायांचा जर इतिहास पाहिला तर तुम्ही ते पृथ्वी भोगावर माणूस म्हणून राहिले, बरोबरच ना. तसंच सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, तिला राग ते देखावलं नाही आणि ती पृथ्वी भोगावर राहिली.
हे करत असताना लकाबाई म्हणजेच की महालक्ष्मी पहिला स्मशानभूमीमध्ये गेली। स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर काही दैत्यांना तिथं आराम हाकला होता। काही दैत्य तिथं जसं की ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती स्वरूप सगळ्यांना प्रसन्न करून वर मागून ते निशिष्ट राहिले होते। त्या टायमाला आता यांचा वध करणार तरी कोण म्हणून तिथं इतिहास घडला त्या ब्रह्मांची लेखी मित्रांनो। त्या टायमाला आई साहेब हे स्मशानभूमीमध्ये राख ओढत होते। 52 वीर, 64 युगुने, चेडा, गोटा, भूतावळ सगळं आई साहेबांच्या आधीन। कारण आई साहेबांचं रूप जेव्हा धाया रडायला लागली तेव्हा तिचं अकरार विक्रार रूप झालं होतं। वाघावानी डोळे झाले होते आणि सांगायचा उद्देश आहे की तिनं मित्रांनो काली स्वरूप धारण केलं। लक्ष्मी आईनं म्हणजेच की वरकड्याच्या लकाबाईने काली स्वरूप धारण केलं आणि त्या आगोरी दैत्याला पाय जोडून देऊन मारून टाकलं। म्हणून तिला स्मशानभूमीमध्ये खूप मोठा मान मिळतो। म्हणजेच की वरकड्याच्या लकाबाईला हे स्मशानभूमीमध्ये मान मिळतो। आता काही लोक म्हणतात की आई साहेब कोकण भूमीतून आली। मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की कोकण भूमी हे इथून ते कशी आली हे तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो ब्रह्म, जगदग्नी, भगवान, दैत्य गुरु, शुक्र आचार्य, लक्ष्मी देवी, परशुराम इत्यादी सर्व एकच कुळातील होतं। परशुराम मात्र अविवाहित होते। चितेवर वाहत असलेली काही प्रेत जिवंत करून त्यांनी चित्तावन केले। तेच आजचे महाराष्ट्रातील कोकण ब्राह्मण होते। सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो तिथं काय असा इतिहास घडला। आई साहेबांनी तिथं ते दैत्य जे होते, दैत्यांचे राजे म्हणजे की सदगुरु राजे शुक्र आचार्य हे मित्रांनो ते एकाच कुळातले म्हणजे की लक्ष्मी आणि परशुराम देखील हे एकाच कुळातले। सांगायचा उद्देश काय आहे की ते जसं की कोकण भागातून आई लखाबाई आली म्हणजेच की लक्ष्मी आई आली। आल्यानंतर पृथ्वी भोगावर त्यांना भोग हा भोगायचाच होता। त्याच्यानंतर मित्रांनो ते आल्यानंतर ते आपल्या गावी आले म्हणजेच की पाहुणी म्हणून लखाबाई महालक्ष्मी पाहुणी म्हणून ही मित्रांनो वरखडला राहिली। पाहुणी म्हणून वरखडला राहिली। तसंच मित्रांनो म्हातारे स्वरूप दाखवण्यासाठी काय भक्तांसाठी काय प्रॉब्लेम असतील म्हणून आई साहेब म्हातारे स्वरूप हे चिवरीला घेतलं। दहिवडीमध्ये वाघिणीच्या स्वरूपात राहिले आणि कोल्हापूरमध्ये तिचाच अवतार असणारा महालक्ष्मी आई अंबाबाईने दुसरे रूप दाखवून म्हणजेच की कोल्हासुराचा वध केला आणि ते कोल्हापुरामध्ये राहिली। महालक्ष्मी ही तिचंच रूप आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा। आता राहिला प्रश्न की लखाखड गावामध्ये लखाबाई कशी आली। तर मित्रांनो वरखड गावामध्ये लखाबाई ही मित्रांनो पाहुणी म्हणून राहते आणि तसंच मित्रांनो चिवरीमध्ये जगाला येडं करण्यासाठी आई म्हातारी स्वरूपात हे चिवरीमध्ये पिलीमध्ये आई आपलं स्वरूप दाखवते। हे भक्तांच्या हितासाठी पिलीमध्ये आई राहते लक्ष्मी। दुसरी आख्यायिका असे म्हणतात जेव्हा महालक्ष्मी हे तळामध्ये जाऊन बसली होती म्हणजेच की जळामध्ये जाऊन बसली होती, तिला आपण जरी म्हणतो लक्षात ठेवा। जळामध्ये बसणारी तिला आपण जळी म्हणतो। जळी जेव्हा तळामध्ये बसली होती तेव्हा पार्वती म्हणा, ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व जणांनी वेगवेगळ्या दैत्यांना आशीर्वाद दिला होता। त्या टायमाला मित्रांनो रडत बसताना त्या हरीचं दुःख देखावलं नसल्यामुळे दुसरी आख्यायिका आहे देखावलं नसल्यामुळे ते जळामध्ये बसली होती। जळामधनं बसल्यानंतर ते कोणाला शांत होत नसते। जसं की यरमाळ्याची येडाई कोणाला शांत झालेली नाहीये तसंच आई लक्ष्मी देखील कोणाला शांत होत नव्हती आणि जळात बसल्यामुळे नदीत बसल्यामुळे तिला काढायचं कसं तर तिचा अकरार विक्रार रूप घेऊन पोतराज हे देवाच्या स्वरूपात जाऊन पोतराजाने तिला काढण्याचं काम केलं। मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की ती पोतराजांचा मानपान काय घेते जेव्हा ती जळामध्ये जाऊन बसली होती त्याचा मान मात्र पोतराज होतो। तिला जळातून बाहेर काढलं आणि तळाबशी तिला आणलं हे मात्र लक्षात ठेवा। तळातून काढून तिला काय असेल ते तिची गादी निर्माण केली आणि हे देखील मान मात्र ह्या पोतराजांनी केला। जसं की अंबाबाईला आज जरी जागवायचं म्हणलं तिला उठवायचं म्हणलं शंभळाचा आणि गोंधळांचा मान लागतो, तसंच मित्रांनो अंबाबाईला वरखडाच्या लखाबाईला जागवायचं म्हणलं तर मित्रांनो पोतराजांचा मान लागतो। मित्रांनो वरखड गावामध्ये आईचं स्वरूप हे दोन स्वरूप आहे। एक महालक्ष्मीचं स्वरूप आहे आणि दुसरं तिचं उग्र स्वरूप म्हणजे महाकालीचं स्वरूप आहे। तसंच म्हणायला गेलं की काळूबाई आणि लखाबाई ही एकच मानली जातं कारण काली ही लखाबाई देखील मानलं जातं। आज देखील तुम्ही गावांमध्ये गेले जिथं लखाबाई किंवा काळूबाईचं मंदिर असतं किंवा महाकालीचं मंदिर असतं तिथं लक्ष्मी आई देखील असतं हे मात्र लक्षात। अनुसार या पृथ्वी लोकावर अशा प्रमाणे रोग पसरला। गाय, ढोर, म्हैशी, शेत म्हणा किंवा झाडे म्हणा हे गोष्टी पिकत नव्हती। महामारी सगळीकडे पसरली होती। शेतकरी जगू का मरू हे प्रश्न त्यांना पडला होता। मग त्यांनी विष्णूंकडे काही मदत मागण्यासाठी तप करून विष्णूंना प्रसन्न केलं आणि साखळं घातलं असताना त्या टायमाला आईचं रूप म्हणजेच की लक्ष्मी आईचं रूप या भक्तांचं ऐकून विष्णूंचं ऐकून अकराल विक्राल रूप म्हणजे की महामारीचं रूप म्हणजेच की जरी आणि मरीचं रूप त्यांनी धारण
धारण केलं असे म्हणतात, जसं की चंड आणि मुंड म्हणलं तरी चालेल. मित्रांनो, ही जी महामारी जिने पसरवलं होतं, जे की हे महामारी किंवा रोगराई किंवा झाडं माणसं ढोरं रोगाने मरत होती, हे अलक्ष्मी म्हणजेच की लकाबाईची म्हणजेच की लक्ष्मी आईची मोठी बहीण अलक्ष्मीनं पसरवलं होतं असं काही गत्यानुसार सापडण्यात येतं. अशाला असं उत्तर देण्यासाठी म्हणजेच की आई लक्ष्मी आईनं जरीचं आणि मुंड चंडांचं म्हणजेच की जरी आणि मरीनं ह्याचं रूप घेतलं. जिथं जिथं आपली बहीण युद्धाला जाते तिची बहीण त्याला सहाय्य करण्यासाठी येत असते, हे मात्र लक्षात ठेवा. जसंच की आई अंबाबाई आपण असं म्हणतो किंवा आई लक्ष्मी अंबाबाई असं म्हणतो, तसं म्हणलं तरी चालेल. तसं करत असताना ह्या आई लक्ष्मीला थांबवणार कोण? तेव्हा आईनं अकरा विकरा रूप जळातून बाहेर निघून जरी आणि मरीची उत्पत्ती झाली. आई साहेबांचा गाडा कुठंच थांबला नाही. आई साहेबांचा गाडा हे चौमुलकात फिरू लागला आणि जरी आणि मरीचा जो काही अलक्ष्मीने जे पसरवलेला जे काय रोगराई होती ते मरी आणि जरीने ते काय सगळे काय लक्षात घेतात, त्यांच्या लक्षात येतात, ते सगळे काही संपवून टाकली आणि या आपल्या पृथ्वी भोगावर रोगांपासून रोगांपासून हे त्यांच्यावर बचाव केला. आणि आषाढ महिन्यामध्ये तिची पालखी आणि तिचा काय असेल ते साज तिच्या जत्रा आहे मात्र निघत राहते. कारण हे पण निघत असताना त्यांना ही देवादिकांचा देखील आशीर्वाद, खरं नाव हे चंड आणि मुंडाचं प्रतीक तिला मानलं जातं, हे मात्र लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आई साहेबांनी लक्ष्मी, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आई साहेबांची गाडीवर का बसून होती, म्हणजे की बैलगाड्यामध्ये आई साहेब का बसून होती, म्हणजेच की जरी मरी आणि लखाबाई हे गाड्यामध्येच का बसून होती. तर मित्रांनो, ज्या टायमाला आई साहेबांनी पाहिलं की आपले लोक हे महामारीनं मरतात, विष्णूंचा आदेश घेऊन ब्रह्मांचे देवांचे आदेश घेऊन आई साहेबांनी आकडार विकरार तो रूप घेतलं. पण आई साहेब जेव्हा पृथ्वी भोगावर आली त्या टायमाला तिला फिरण्यासाठी तिला वागवण्यासाठी गाडा तरी पाहिजे ना. तेव्हा आई साहेबांनी गाड्याची उत्पत्ती म्हणून या त्रिखंडात फिरण्यासाठी आणि ते गाडा म्हणजेच की तिचं फिरण्यासाठी वाहन म्हणून तिनं ते निवडलं आणि महामारीच्या रोगाला तिनं नियंत्रण ठेवलं. म्हणून देवांनी काय असेल ते तिला मानपान दिला आणि तिचा गाडा हे चौमुलकात फिरायला लागला, त्रिखंडात आई साहेबांचा गाडा फिरायला लागला. आता मग या गाडी चालवण्यासाठी गाडीवान तर लागणारच. तेव्हा मित्रांनो, तप वगैरे करून आई साहेबांची सेवा करून विद्यांचे माहीर विद्ये खूप विद्या शिकल्या होत्या, खूप अशा विद्या शिकल्या होत्या की सांगून उपयोग नाही. त्या टायमाला त्यांचं नाव, हे विद्या शिकणाऱ्यांचं नाव म्हणजेच की गाडीवानांचं नाव हे अंबाजी आणि लिंबाजी गाडीवान. या गाडीवानांना घेऊन आई साहेब हे त्रिखंडात फिरून जे महामारीचा रोग पसरलेला आहे त्याला नियंत्रणात ठेवून या महामारीनं म्हणजेच की या जरी मरीनं महामारीच्या रोगावर कंट्रोल ठेवलं आणि आपला त्याच्यापासून बचाव केला. ह्या झाला गाड्याचा मित्रांनो इतिहास. तिनं गाड्याची उत्पत्ती कशी केली तर मित्रांनो, एक झालं की त्यांनी आशीर्वाद दिला कुणाला, या अंबाजी लिंबाजाला प्रसन्नही झाले, आशीर्वाद दिला आणि त्यांना गाडीवान देखील करून घेतलं. आणि तिचा गाडीवान म्हणजेच की अंबाजी लिंबाजी असतो, तिनं चौमुलकात फिरण्यासाठी गाड्याचीच निवड केली. म्हणजे की आई साहेबांचा गाडा एका ठिकाणी थांबला नाही, पंढरपूरच्या दिशेने गेला. अशा किती तर त्रिखंडामध्ये किती तर विश्वामध्ये तिचा गाडा फिरलेला, हे मात्र लक्षात ठेव. एवढंच की तिला मित्रांनो कर्नाटकमध्ये वेगळ्या नावानं ओळखलं जातं, गुजरातमध्ये तिला वेगळ्या नावानं ओळखलं जातं, बंगालमध्ये तिला वेगळ्या नावानं ओळखलं जातं, हे मात्र लक्षात ठेव. जसं की भाषा बदलते तसे शब्द बदलतात. हे झाली गाड्याची उत्पत्ती, हे झाली आई साहेबांनी गाड्याची घेतलेली उत्पत्ती. म्हणून तिला खिल्लाऱ्याची जोड म्हणतात. खिल्लाऱ्याची जोड बैलाची गाडी आई लकाबाई फिरती चौमुलकात, झाली महामरी रागात आली या दैत्यांचा वर करण्यासाठी हे जळातून. हे असे काय आख्यायिका देखील आपल्याला आढळून पाहायला देखील भेटते. हे झाली गाड्याची उत्पत्ती आणि आई साहेब त्याच्यावर झालेली विराजमान. या आपल्यासाठी, आपल्या भक्तांच्या हितासाठी, लोकांना आशीर्वाद देण्यासाठी या आई साहेबांचा अकरार विक्रार रूप आणि तिचा हे गाडी. जसं की आता तर तुम्ही पाहिलं वरकड्याची लकाबाई हे मित्रांनो जगदंब स्वरूप आहे. हातामध्ये ढाल आहे, त्रिशूळ आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो लक्ष्मी आईचं प्रतीक आहे. म्हणून लक्ष्मीचं रूप असल्यामुळं तिच्या हातामध्ये कमळाचं देखील फूल आहे. वरकड्याच्या लकाबाईचं जर स्वरूप तुम्ही बघितलं गेलं तर तिला आगोरी मित्रांनो, आगोरी म्हणजेच की मित्रांनो तिला का म्हटलं जातं की लाक्या सुराला जसं आई साहेबांनी मारलं तसंच मित्रांनो आगोरी दैत्याला काली स्वरूपात हे आई जगदंबीनं म्हणजेच की वरकड्याच्या लकाबाईनं ठार केलं आणि काय ते पोतराजाला तिथंच मानपान दिला. म्हणजेच की मित्रांनो पोतराजाने जसं ते आई जगदंबेला उठवून काढलं, लक्ष्मीआईला उठवलं, तसंच मित्रांनो त्याचा बी मान, कोंबडा कापण्याचा देखील मान त्यांना दिला जातो. आता राहिला प्रश्न हा की दादा हे कशावर स्वार आहे? बघा, आई जगदंबा हे फक्त आणि फक्त मित्रांनो सिंहावर स्वार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ज्या टायमाला मित्रांनो महिषासुराचा आई जगदंबीनं म्हणजेच की आदिमाया आदिशक्तीनं अंबाबाईनं म्हणजेच की मित्रांनो महालक्ष्मीनं वध केला, त्या टायमाला आई जगदंबीनं पाय ठेवलं तर वरकड्याच्या लकाबाईला त्यानं वर मागून त्याचा ते वाहन झाला. म्हणून आई वरकड्याच्या लकाबाईला तिचा मित्रांनो वाहन देखील त्या रेड्याला म्हणलं जातं. रेडा बली देखील दिला जातो, ते त्यातल्या चेड्या गोटांना दिला
दिला जातो आणि तिथल्या दैत्याला दिला जातो. आगोरी दैत्याला कोंबड्याचा मान आणि मित्रांनो महिषासुर वर्धनी म्हणजे की महिषासुराला हे रेडा कापून रेड्याचं प्रतीक व दैत्याला कापण्याचं प्रतीक म्हणून आईला ते रक्त वाहलं जातं. पण आई साहेब ही भाजी भाकरीची भुकी आहे. दैत्याला बाकीचा मान जात असतो आणि आई साहेबाला फक्त आणि फक्त गोडव्याचा मान जात असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आई साहेबांचे भरपूर असे गाडेवान होऊन गेले जे आई साहेबांना तप बिप करून आई साहेबांपाशी राहिले. आई साहेबांना त्यांना देखील जागा दिली आणि आई साहेब म्हणजे की महालक्ष्मीने दैत्यांना बी जागा दिली आणि मित्रांनो सेवकऱ्यांना पण जागा दिली. तिला म्हणून तर म्हणतात 52 चेड गोट्याची लाटकीन भुतावळ्याची मालकीन आणि बीर कंगनाची ती मालकीन म्हणून लकाबाईला घोषित केलेलं आहे. जसं की आपल्या आई काळूबाईला तिला घोषित केलं आहे तसं. जसं अंबाजी आणि लिंबाजी हे गाडेवान लकाबाईचा आहे मित्रांनो, तसंच मित्रांनो काळूबाईचा गाडेवान ते म्हणजेच मांगीरबा आणि गुंजीरबा. गुंजीर बाबा काळूबाईचा सेवकरी नाही, गुंजी बाबा काळूबाईचा सेवकरी नाही. काळूबाईचा गुंजी बाबा हा मित्रांनो प्रथम पहिला गाडेवान म्हणला तरी चालेल. लक्ष्मी आईचा म्हणत नाहीये मी, काळूबाईचा म्हणतोय, लक्षात ठेवा. गुंजी बाबाचं कुठेही मंदिर आढळून येत नाही, कुठेही त्यांचं मोठं मंदिर हे आढळून येत नाही. फक्त काळूबाई पशीच तुम्हाला बघायला गुंजी बाबाचं मंदिर भेटेल आणि दाऊजी पाटलापाशी, बाकी कुठंच बघायला गुंजी बाबाचं मंदिर भेटत नाही. काही लोकांनी इथून नेलं, तिथे सेवा केली, काहींना प्रसन्न झाले म्हणून छोटे मोठे मंदिर बघायला तुम्हाला भेटतील. पण काळूबाईचाच मित्रांनो गुंजी बाबा हे मात्र सेवक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो हे झाली गाडीची उत्पत्ती आणि हे झाली मित्रांनो जरी मरेची उत्पत्ती. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा इतिहास काही नाही. लावली जीभ टाळ्याला कोणी काही इतिहास सांगून तुम्हाला भूपित करण्याचं काम करतं आणि आम्ही किती सत्य आहे, आमचंच किती खरं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करून तुम्हाला जाळ्यात टाकण्याचं हे काम बुवा बाबा करत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. खरा इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल एकदा कधी ना कधी मित्रांनो त्या वरकडच्या लकाबाईला देखील जाऊन या, लक्ष्मी आईला देखील जाऊन या. लक्ष्मी आईचं रूप मित्रांनो हे अंबाबाई स्वरूप रूप आहे, हे मात्र लक्षात ठेवा. लक्ष्मी आईचं रूप म्हणजेच की कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं रूप हे अंबाबाईचं रूप मानलं जातं. सेम टू सेम दिसतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पूजा म्हणजेच की त्यांचा साज केला जातो, एवढंच आहे मित्रांनो. बाकी याच्या मित्र काय नाही. त्याच आई साहेबांनी वेगळा 11 रूप घेऊन वरकड्याची लकाबाई म्हणा, पैठणगाव माहेरघर म्हणा, हे असं तिचं ते काय असेल ते म्हणजे की या पृथ्वी भोगावरती जसं तिनं राहिली, दैत्याला देखील मारली आणि आपल्या सहवासामध्ये देखील आईसाहेब राहिली आणि नांदली. लकाबाईचं हे माहेर घर म्हणलं जातं. जसंच की मित्रांनो आईसाहेब म्हणजेच की वेगवेगळ्या देवांनी, जसं की असं म्हणतात की जेव्हा विष्णू भगवान हे मातेला शोधायला आले होते, मातेला शोधायला येत असताना मित्रांनो त्यांनी चौकूडकड सगळीकडे पाहिलं, त्रिखंडामध्ये फिरले, पण माता लक्ष्मी गावली नाही. तिथले म्हणजे ते तिरुपती बालाजी झाले, लक्षात ठेवा. जेव्हा ते उडकत आले तेव्हा त्रिपती ते बालाजी झाले. तिथंच मित्रांनो जरी म्हणजेच की मरी जरी म्हणतो आपण तिला, तिथे देखील तिला मरम्हा म्हणलं जातं. तिला वेगवेगळ्या प्रकारे कोकणामध्ये तिला पांढरी आई म्हणलं जातं, कोकणामध्ये तिला पांढरी आई म्हणलं जातं, जरी आणि मरी म्हणलं जातं. आणि मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देवांची नावं घेतली जातात. आजकाल जर बघायला गेलं की इतिहास वेगळ्या प्रकारे आपल्याला घावत नाही. न घावण्याचं कारण एवढंच आहे की आपला हिंदू धर्मग्रंथ हे खूप जुने आहेत. काय ग्रंथ आपल्यापाशी राहिले, काय ग्रंथ मुघल राज्य आलं, इंग्रजांचं राज्य आलं, असे कितीतरी युद्ध झाले, काही झालं, काय ब्राह्मण इतिहास कळून दिला नाही, काय ते गुपित ठेवण्यात आलं, काही ते गायब देखील झाले. काय जे इतिहास आपण पाहतो त्या काही पन्न्यांच्या आधारावर आपण इतिहास हे मात्र लोकांपर्यंत पोहोचवत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आता मित्रांनो जरी मरीची उत्पत्ती तुम्हाला कळली असेल, वरकड्याची लकाबाईची उत्पत्ती कशी आली, कशासाठी आली, आणि सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो आज आषाढी वारी आहे, लक्षात ठेवा. आषाढी आहे आज. आषाढी जेव्हा महामरीचा गाडा म्हणजेच की लक्ष्मी आईचा गाडा, लकाबाईचा गाडा जेव्हा पंढरपुराला गेला, पंढरपुरामध्ये आई साहेबांनी असे म्हणतात आख्यायिका, पंढरपुरामध्ये वारकरी लोकांना सगळं संपवण्यात आलं, पसरून टाकली. आणि ते मित्रांनो बसवल्यानंतर श्री हरी विष्णूंची अर्धांगिनी असलेली मित्रांनो तिचं दुसरं रूप म्हणजेच की हे महामरीचं रूप आहे. तसंच विष्णूंचं मित्रांनो रूप असणारं विठ्ठलांचं रूप मानलं जातं, रुक्मिणीचं देखील रूप लक्ष्मी आईचं मानलं जातं. गादी सोडून लकाबाईच्या गाड्याचं दर्शन घेऊन मित्रांनो तिचा मायर देऊन तिला चाडी चोळी बांगड्या देऊन तिला हाय असं रिटर्न पाठवतो की एवढी आपली लकाबाई डेंजर होती. आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की गाड्याची उत्पत्ती कशी झाली, तर तुम्हाला कळलं असेल की काय काळामध्ये गाड्याचा शोध नव्हता. आजकाल मोटरसायकल, 4 व्हीलर, विमानं झाले. त्या काळामध्ये आई साहेबांनी त्या गाडी वाहनांचा शोध घेतला, ते म्हणजे मित्रांनो अंबाजी लिंबाजीने आई साहेबांचे तप केले, कितीतरी योग्य निघून गेले त्यांना तप करून. अंबाजी लिंबाजी गाडी
गाडीवान हे विद्येचे माहेर होते, खूप विद्या ग्रहण केले होते. तेव्हा आईसाहेबांनी जोडीला म्हणून अंबाजी आणि लिंबाजीला गाडीवानाला घेतलं. शेंद्रातल्या मांगेर बाबाचा इतिहास आत्ताच आहे. आताच तिचं म्हणायला गेलं की मित्रांनो, जशी 52 चेड्या गोट्याची राणी लखाबाईला म्हणलं जातं, तसंच 52 चेड्या गोट्याची मालकीन देखील काळूबाईला म्हणलं जातं. तिला देखील चेडा गोटा भुतावळं बितावळं चालतं, तसंच काळूबाईला भुतावळं चेडा गोटा आणि पित्री देखील चालतं. दोघांचं रूप देखील एक म्हणलं तरी चालून जात. आता अलक्ष्मी आणि लखाबाई एक आहेत का? तर मित्रांनो तुम्हाला एवढा इतिहास सांगितलेला आहे. अलक्ष्मीची कुठेही पूजा केली जात नाही. अलक्ष्मीला कुठल्याही देवांचा मित्रांनो आशीर्वाद प्राप्त झालेला नाही की तू पृथ्वी भोगावर ह्याचा अवतार घेशील, त्याचा अवतार घेशील, असं कुठल्याही ग्रंथांमध्ये कुठल्याही पुराणामध्ये सापडून आलेलं नाही. लखाबाई हीच महालक्ष्मी आहे. मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की महालक्ष्मी लखाबाई चिवरीच्याही हीच आहे. वरकड्याची लखाबाई चिवरीची आहे, महालक्ष्मी आहे. वेगवेगळ्या रूपात ती गेली, वेगवेगळ्या साहित्य झाले की तो पाहुणी म्हणून गेली, कुठं माहेरगाडात सोडून पलटणमधनं गेली, कुठं वरकडला आली, कुठं चिवरीला गेली, कुठं मग दहिवडीला गेली, मग कोल्हापूरची महालक्ष्मी ती झाली. सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक देवाने वेगवेगळ्या रूपानं अवतार घेतला. जसं की ईडी म्हणता रामानं यरमाळ्याच्या ईडी झाली, तसंच मित्रांनो जेव्हा विष्णूंपासून आईसाहेब ती सोडून आली तेव्हा तिने अकरार विक्रार रूप धारण केलं होतं. तिला देखील लोक रकाबाईला देखील लोक येडे मानत होते, कारण असं रूप घ्यायला सांगितले ब्रह्मांचीच लिखी होती. ज्या असुराने वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो वर मागितलं, त्याच वरामध्ये मित्रांनो त्याच रूपामध्ये देव रूपे अवतरून वध केला. पार्वतीने सगळ्या देवांचा राक्षसाचा वध केला का? नाही केला. वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या राक्षसांचा वध करण्यात आलेला हे मात्र लक्षात ठेव. आपली लखाबाई दलिंद्री नाही, पोतराज राज आपला दलिंद्र नाहीये. लक्ष्मी आहे आपली दलिंद्री, ता देवता नाही. तिचा इतिहास वेगळा आहे आणि लखाबाई हीच लक्ष्मी आहे. जर कुणी मला दाखवून देईल की वरकड्याची लखाबाई, पिलूची लक्ष्मी आणि चिवरीची लक्ष्मी ही अलक्ष्मी आहे, असं कुठलीही मला कुणीही बुवा बाबा असो, ढोंगे बाबा असो, आराध्या असो, जुक्ती असो, कुठलाही गाडीवान असो, त्यांनी मला सांगून दाखव की अलक्ष्मी हीच लखाबाई आणि त्याने मला माहिती दाखवा, त्याला रोख 5,000 रुपयाचं बक्षीस मी जाहीर करतो. सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो लक्ष्मी आई ही महालक्ष्मीच आहे, विष्णूंची अर्धांगिनीच आहे आणि अलक्ष्मी ही वेगळी आहे. तिचा पती वेगळा आहे. पतीच्या घरात न जाण्याचं कारण होतं की त्याच्या पतीच्या घरामध्ये तसं स्वच्छता होती, तसं ते स्वच्छ होते. अस्वच्छ मधील अलक्ष्मी राहत नाही, नांदत देखील नाही. जेवढा इतिहास मला पुजाऱ्यांकडून प्राप्त झाला, जेवढा पुराणांमध्ये मला सापडला, तेवढा इतिहास मित्रांनो मी तुम्हाला सांगितला आहे. हे मात्र लक्षात ठेवा. देवांनी वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा. काही इतिहासाचे पन्ने फाटले, काही इतिहास लपून ठेवला. इंग्रज मुघल आपल्यावर राज्य करून गेलं म्हणून काही इतिहास देखील दबकण्यात आलेला आहे. कुठलाही इतिहास कुठेही जोडत आहेत काय बुवा बाबा, ढोंगे बाबा. वरकड्याची लखाबाई जर अलक्ष्मी असली असती मित्रांनो, तिला घरात कोणी पूजलं असतं का? उगा देवावर नावं ठेवायची, काही ठेवायचं, लोकांना काही भ्रमी टाकायचं काम करतात. कधीही जेव्हा तुम्हाला वाटतं की अलक्ष्मी हीच वरकड्याची लखाबाई आहे, तर या कॉम्पिटिशन कधीही करा. जिल्ह्यामध्ये यायला सांगचाल, त्या जिल्ह्यामध्ये अक्षय कधीही येतो, त्या टायमाला मला सांगा की माझी लखाबाई, वरकड्याची लखाबाई. अहो पुराणापासून किती तर आमचे पूर्वज गेले, तेव्हा महामरीचा आमचा गाडा चालतो. आणि महामरी माईचा गाडा जेव्हा चालतो, लखाबाईचा जेव्हा गाडा चालतो, त्या टायमाला एकादशी झाल्यानंतर, विठ्ठलाचा मान ह्या महाराष्ट्रामध्ये पोहोचल्यानंतर, गुरुपौर्णिमा नंतर सगळे यात्रा चालू होती. ते म्हणजे महामरीची, ते म्हणजे लखाबाईची. त्याच्या अगोदर तुम्ही पूजा करू शकत नाही. तुम्ही लक्ष्मी आईला माझं ओपन चॅलेंज आहे, कुणाला पण विचारा, कुठल्याही पोतराजाला विचारा. जोपर्यंत मित्रांनो स्वरूप असणारा आपला विठ्ठलांची पालखी जोपर्यंत पंढरपुरात पोहोचत नाही, आषाढी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मित्रांनो लखाबाईची आषाढीला सुरुवात महाराष्ट्रामध्ये होत नाही. लक्षात ठेवा, महाराष्ट्र म्हणतोय मी, त्याचे होत नाही. कारण वरकड्याच्या लखाबाईचा महामरीचा गाडा पंढरपुरामध्ये पण गेलेला आहे. त्याच्यामुळे रीतिरिवाजानं आज देखील पोतराज हा पंढरपुरामध्ये लखाबाईचा गाडा घेऊन जातो. हे तथ्य खरं आहे का नाही? एखाद्या पोतराजाला विचारा. जर माझी ही माहिती खोटी असेल तर मित्रांनो रिसर्च करा, पुराण वाचा. आजकाल बुवा बाबा येतात, कुठलाही इतिहास सांगतात. लक्ष्मी जर लखाबाई असली असती, लोकांनी पूजला असतं का तिला? काय इतिहास माहित नसेल, काय नसेल. आजकाल सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ बघा नीट. जोपर्यंत विठ्ठलाला मानपान पोचत नाही, तोपर्यंत देवीची मात्र मित्रांनो गाडा निघत नाही, गाडीवान पुढे येत नाहीत. आजकाल लोक पब्लिक सिटी करण्यासाठी विठ्ठलाच्या अदुगर महामरीच्या गाडीवानांना नैवेद्य देतात. हे चुकीचं आहे. इतिहास काय बी वाचायचं, मूर्त्या घ्यायच्या मोठ्या मोठ्या, कुठला इतिहास सांगायचं, लोक मेंढरासारखी मुंडे हलवायचे कामं करतात. अरे जेव्हा पोतराज आज तिच्या जीवावर खातो, या अक्षय तिच्या जीवावर खातो. आज किती पिढ्या आमच्या गेल्या मित्रांनो. आमच्या गावामध्ये देखील महामरीचा गाडा करून
इशीच्या पलीकडे तिला सोडण्यात येतं, इशीच्या पलीकडे तिची यात्रा काढण्यात येतं, ती देखील लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे. अरे जे माणूस लकाबाईला गेला नाही, कधी चिवरीच्या आईला गेला नाही, कधी मित्रांनो वरखड्याला गेला नाही, तो माणूस तुम्हाला इतिहास सांगतो, ते माणसं तुम्हाला इतिहास सांगतात. आणि हे अक्षय असा पहिला माणूस आहे इतिहास बी सांगतो आणि लाईव्ह प्रूफ बी दाखवण्याचं काम करतो, छाती टोकून सांगतो. एवढी कळकळची विनंती आहे, जर लोक आपले अलक्ष्मी लकाबाईला बोलत असतील त्यांना माझं कधीही प्रश्नांचं उत्तर द्यायला सांगा. 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. जर लक्ष्मी ही लकाबाईचा असेल तर 5,000 रुपयाचं पुराण्यामध्ये मला कुठेही माहिती आणून दाखवा, मी हे बक्षीस तुम्हाला जाहीर करतो. इतिहास माहीत असेल तर इतिहास द्यावं, ना तर देवाची विठंबना कधी करू नये. जे स्वतःला बुवा बाबा समजून बसल्यात ना तुम्ही, कधी आमच्या काळूबाईला देखील नावं ठेवण्यात आली होती, पण या अक्षयने काय असे युट्यूब चॅनलवाल्याने त्याचे डोळे देखील उघडण्याचं काम केलेलं आहे. सांगायचा उद्देश हेच आहे की चांगल्याकडून माहिती घ्या. आजकाल युट्यूबवर देखील जोड जमाटा चालू झालेला आहे, लक्षात ठेवा. जर कुठलाही आज जरी मी तुम्हाला विचारलं तुमचे आई बाप हे असुगुण आहे, त्याला घरात नका घेऊ, त्याला बाहेरच फेकून द्या, जर तुम्हाला असं मी म्हटलं तर तुम्हाला राग येणार नाही का? अरे ते महाकाली आहे, महाकालीचं स्वरूप आहे, महालक्ष्मी आहे तिला तुम्ही म्हणताय की लक्ष्मीचं तुम्ही तिला नाव जोडून टाकताय डायरेक्टच. काय संबंध आहे? कुठला पुरावा तुम्ही दाखवताय की लक्ष्मीचं लकाबाई आहे म्हणून? पुरावा दाखवा, 5,000 रुपये घेऊन जावा. माझी लकाबाई, माझी दैवडीची लक्ष्मी आई, माझी मित्रांनो चिवरीची आई लक्ष्मी आई महालक्ष्मीच आहे. मी हक्कानं सांगतो, छाती टोकून सांगतो. आणि तिचा मान मात्र हे गाडीवान घेतो, त्या गाडीवानाचं नाव आहे पोतराज राजा. जेव्हा तिला जाळातून बाहेर काढण्यात आलं ते म्हणजे फक्त मान मात्र पोतराजानेच घेतला. म्हणून आज जरी गेरमाळ करायची लकाबाईची लक्ष्मीची म्हणलं तर तिला जाळातून बाहेर काढायला हा पोतराजच लागतो, तुमच्यासारखे ढोंगी बाबा लागत नाहीत. जरी माझं खोटं वाटत असेल तर चेक करा, नंतर मला कमेंट करा. मित्रांनो लक्षात ठेवा, मेंढरासारखे मुंड्या हलू नका. एखाद्या देवावर कोणतरी विठंबना करून जाते आणि त्याला कमेंट तुम्ही छान टाकताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जर तुमच्या आई बापाला आम्ही अलक्ष्मी म्हणलं तर तुम्हाला राग येणार नाही का? आज तिच्या जीवावर मी जगतोय म्हणून मला एवढा राग येतोय. महामर्या ही आमची कुळदेवता आहे, कारण तिच्या कुळापासून आम्ही महामरीचा गाडा, लकाबाईचा गाडा हे काढतो, म्हणून मला राग येतोय. तुम्हाला जर राग येत नसला तर बिंदास्त येऊ नका देऊ, पण मी धर्मासाठी, माझ्या देवीची खरी माहिती सांगण्यासाठी, तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडण्यासाठी मी झुंजत राहील, खऱ्या माहित्या तुम्हाला देत राहील, हे मात्र लक्षात ठेवा. जेवढा मला माहिती प्राप्ती झाली तेवढा इतिहास मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. मित्रांनो जर तुम्हाला लकाबाई लक्ष्मीविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, नंबरावर जर तुम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायची असेल देवीची, तर मित्रांनो कधीही मला हा कॉल फ्री करा. लकाबाई लक्ष्मीबाईचे विषय सांगतो, कधीही कॉल फ्री करा. जेव्हा तुम्हाला कौल घ्यायचा असेल तर 251 रुपये मी कौलचे घेतो, हक्काने घेतो, हे मात्र लक्षात ठेवा. जरी मरीची उत्पत्ती कशी झाली मी पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि लकाबाईचा गाडा कसा जातो, कसा बनवला जातो ते देखील मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. आता शोध अस्तित्वाचं हे चॅनल झालं, हे मात्र लक्षात ठेवा. ज्या टायमाला लकाबाईची माहिती नव्हती, त्यांच्या गाडेवानांची नावे माहिती नव्हती किंवा त्यांची देखील माहिती नव्हती, ते सांगण्याचं कार्य देखील या शोध अस्तित्वाचं चॅनलने केलेलं आहे. एवढ्या दिवस कुठं झोपले होते तुम्ही? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या खोट्या माहित्या लोकांना देऊन तुम्ही कुठे हे पाप फेडणार आहात, हे मला उत्तर द्या तुम्ही आज, हे लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, ज्यांना माझा हा व्हिडिओ पटला असेल, ज्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंट करा. ज्यांना माझा हा व्हिडिओ पटला नसेल तर डिसलाईक करून जावा, पण खऱ्यासाठी हे अक्षय झुंजत राहील. अरे आज विचार करा, लक्ष्मी म्हणतात, तिला लक्ष्मीचा घरामध्ये फोटो देखील लावता येत नाही. तिची परछाई जरी पडली लक्ष्मीची तर तिला मित्रांनो दलिंद्रता देवता म्हणलं जातं, तिला पापी देवता म्हणलं जातं, भयंकर तिला काळ म्हणला जातो तिला एक प्रकारचा, त्या अलक्ष्मीला. आणि त्याचा उल्लेख करतात लक्ष्मी आईला, म्हणजेच की वरखड्याच्या लकाबाईला. लाज वाटलं पाहिजे. कधी वरखड्याला जाऊन माहित आहे का तुम्हाला? नाही माहित तर अशी माहिती देण्याचं पण तुम्ही कार्य करू नका, हे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. मित्रांनो अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी इतरांना देखील शेअर करा. कारण इतरांना शेअर का करा मित्रांनो? कारण त्यांना देखील ह्या माहित्या प्राप्त होऊन जाऊ दे. व कुठल्या बुवा बाबाच्या नादी लागले तर खोट्या माहितीवर हे जगतील, हे मात्र लक्षात ठेवा. मी व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होते की काही लोकांनी मला कमेंट केल्या, काही लोक मला नावं ठेवा लागले, दादा अलक्ष्मीला लकाबाई म्हणलं जातं, ते दलिंद्रता देवता आहे, आम्ही वाचलेलं आहे, असे लोक बोलून मला कमेंट. आणि मला काही लोकांनी फोन केला, त्याच्यावर मला राग आला. राग येण्याचं कारण नाही मित्र, राग आलाच पाहिजे. आज मी तुमच्या आईला दलिंद्र म्हणलं, तुमच्या बापाला म्हणलं ह्याला घरात नका घेऊ, ह्याचे पाय गुण चांगला नाही, तुम्हाला राग येणार नाही का? मला राग येणार मित्रांनो, कारण माझं
माझं सगळं अस्तित्व हे माझ्या आईपासून स्टार्ट होतं. माझी आई तर मांडरची काळीच, तिचं प्रतिरूप दुसरं रूप म्हणजे हे वरकडाची लकाबाई, हे मात्र लक्षात ठेवा. ग्रंथ हे खूप जुने आहेत. तसे मित्रांनो काय चेडागोटांचे असो, काय देवी देवतांच्या देखील माहिती अजूनपर्यंत सापडलेल्या नाहीत. किती तर असे देवी आहेत मित्रांनो, त्यांच्या देखील माहिती सापडलेल्या, ते कुणाच्या रूप आहेत काय काय युगिनीने पण काय असेल ते रूप पण घेतलेले आहेत, हे मात्र लक्षात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. काळूबाईच्या नावानं चांगलं, सुरूरच्या दावजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. वरकडाच्या लकाबाईचं चांगलं, गाडीवानाचं चांगलं, अंबाजी लिंबाजी गाडीवानाचं चांगलं, शेंद्रातल्या मांगेराचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट टाइमला नक्की भेटूया वेगळ्या कुठल्या तर नवीन टॉपिक.